नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या कला आविष्कार या कार्यक्रमात मी राजू भिकारू नाईक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. रसिक श्रोते हो, आपलं हे जीवन म्हणजे खूप सुंदर आहे. जरी त्यामध्ये काही चांगल्या काही वाईट घटना घडत असल्या तरीही ते जीवन सुंदरच आहे. आणि त्यातही जर एखाद्यानं संगीताला आपलं केलं तर त्याचं जीवन बहारदार झाल्याशिवाय राहत नाही. संगीत हे आपल्याला ऊर्जा देतं, संगीत हे आपल्याला प्रेरणा देते, संगीत हे आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करतं. आणि या संगीतामुळेच माणूस आपलं जीवन यशस्वीपणे जगत असतो. अशाच या संगीत क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व प्रेमप्रकाश लक्ष्मण नाईक यांना आम्ही आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. प्रेमप्रकाशजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रेमप्रकाशजी, आपण या संगीताकडे कसे काय वळात? थोडीशी अनुवंशिकता. आपण म्हटल्याप्रमाणे ज्याचे आई वडील त्या विषयामध्ये असतात तीच मुलं या संगीताकडे वळतात. तसाच थोडासा आम्हालाही आमच्या वंशाकडून वारसा मिळालेला आहे. अच्छा. माझे वडील भजनामध्ये गायचे, भजनामध्ये हार्मोनियम वाजवायचे. माझी आई उत्कृष्ट होया धालो वगैरे म्हणायची. त्यामुळे एक आवाजाची देण माझ्या घरातच होती. त्यानंतर माझे मामा मुळगाव डिचोली या ठिकाणी आहेत. तर ते नाटकामध्ये कामं करायचे आणि त्यांच्या रेसल चालायच्या. आणि त्या रेसलला मनोहरबुवा शिरगावकर किंवा नाना शिरगावकर अशी मंडळी तालमीला यायची. आणि त्यावेळी ते जे गाणी बसवायची ती गाणी आमच्या कानावर पडत असत. आणि ती कानावर पडल्यामुळे एक प्रकारची आम्हालाही संगीताची आवड निर्माण झाली आणि आम्ही या संगीत ह्या कलेकडे वळलो आणि स्वतःही त्यामध्ये काहीतरी शिकावं, आत्मसात करावं अशी इच्छा निर्माण झाली. अशा प्रकारे आम्ही ह्या विषयाकडे वळलो. म्हणजे संगीताचे संस्कार बालपणापासूनच झालेले होते. होय. पुढे आपण संगीत आत्मसात केलं. या सगळ्या संगीताच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक गुरु भेटले. अनेक गुरूंकडून आपण बरंच काही धडे घेतले, शिकलात. तर त्या तुमच्या गुरूंबद्दलचा अनुभव कसा काय होता? काय झालं, सुरुवातीला पहिल्यांदा मी रत्नागिरीला होतो आणि मी आताच म्हटल्याप्रमाणे अनुवंशिकतेने ही माझ्याकडे कला आल्यामुळे मला स्वतःला असं वाटायचं की मला गाताही येतं आणि वाजवताही येतं, हार्मोनियम वाजवता येतं. अशी एक माझी खुळी कल्पना होती म्हणूया आपण. त्यामुळे मी रत्नागिरीला रानडे नावाच्या रानडे सरांकडे तबला ह्या क्लासला प्रवेश घेतला आणि तिथे काही वर्षे तबल्याचं ज्ञान, मी प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान त्यांच्याकडून घेतलं. आणि त्यानंतर साधारण 77 सालामध्ये माझ्या असं लक्षात आलं की मी म्हणतो मला सर्व काही येतं, मला हार्मोनियम येते, मला गाता येतं, पण प्रत्यक्ष मला सासुद्धा कळत नाही याची मला जाण झाली. आणि मग गुरुच्या शोधात निघालो. तो मी गुरु शोधत गोव्यामध्ये आलो. गोव्यामध्ये डिचोलीला आलो. डिचोलीला आल्यानंतर तिथे मला कृष्णाबाबू माशेलकर हे मला गुरु म्हणून भेटले आणि त्यांच्याकडे माझी प्रथम सुरुवात झाली. आणि त्यांच्याकडून मी सारेगमपदनिसापासून म्हणजे सापासून बरीच वर्ष सुरुवात केली आणि बरीच वर्षे शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांच्याकडे केला. त्याच्यानंतर असं झालं की काही वर्षे गेल्यानंतर साधारण 86 मी 77 नोव्हेंबरला त्यांच्याकडे सुरुवात केली. 86 पर्यंत मी त्यांच्याकडे शिकत होतो. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणाले की माझ्याकडचं आता तुला जे काही द्यायचं होतं ते सगळं देऊन झालेलं आहे काय, तेव्हा तू आता आमच्याबरोबर येऊन प्रोग्राम वगैरे केलेस की झालं. तरीसुद्धा मला समाधान नाही वाटलं, आणखी काहीतरी शिकावं असं वाटायला लागलं. म्हणून श्रीपादबुवा माडिये सर, ज्यांनी या गोव्यामध्ये सुमारे 50 वर्षे संगीताचं ज्ञान देण्याचं कार्य केलेलं आहे, चांगले चांगले मोठे मोठे कलाकार त्यांनी गोव्यामध्ये घडवलेले आहेत, अशा व्यक्तीकडे मी शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे सुद्धा ते जवळजवळ हयात असेपर्यंत मी त्यांच्याकडे जात राहिलो. तसेच ग्रामीण भागामध्ये आमच्या भजनाला सगळ्यात महत्त्व असतं. शास्त्रीय संगीतापेक्षा ग्रामीण भागात तुम्हाला जर भजन आलं तर त्याची वाहवा होते. बरोबर.
शास्त्रीय संगीताला फारसं लोक दाद देत नाहीत, पण भजनाला दाद देतात. त्याच्यामुळे आमच्या गावात, आमच्या वाडीवर आम्ही एक भजनासाठी मास्तर ठेवले होते, लक्ष्मण बुवा मांजरेकर म्हणून. तर त्यांच्याकडून मला भजनातले ज्या काही कौशल्य आहेत, भजनातला जो टाळ आहे, बरोबर, विलंबित भजनामध्ये एखादा विलंबित अभंग म्हणायला लागला तर तो टाळ कसा घालावा, किंवा टाळाची अभंग म्हटल्यानंतर शेवटी आपण मोड घेतो ती कशी घ्यावी, ही त्याने आम्हाला शिकवली. तर त्यांच्याकडून हे बरंचसं ज्ञान संगीताचं मिळालं. आता सांगायचं म्हणजे ह्या तिन्ही गुरूंनी मला एक तोडी रागावर बंदिश शिकवली. ह्या तिन्ही गुरूंनी वेगवेगळ्या पद्धतीने तोडी रागाची बंदिश शिकवली. त्याची झलक मी आपल्याला दाखवतो. बघा, आता माडिये सरांनी शिकवलेली कशी होती, तर ती अशी होती बघा. लंगर का करिए जिन मारो, लंगर का करिए जिन मारो. तर कृष्णाबाबू माशेलकर यांनी शिकवली होती कशी. का करिए जिन मारो, लंगर का करिए जिन मारो लंगर. तर लक्ष्मणबुवा मांजरेकर यांनी ह्याच रागाची हीच बंदिश अशी शिकवली. का करिए जिन मारो लंगर, का करिए जिन मारो लंगर. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या गुरुकडून वेगवेगळ्या प्रकारे मला ज्ञान घेता आलं आणि ज्ञान मी घेण्याचा प्रयत्न केला. रानडे सरांनी सुद्धा जे तबल्याचं प्राथमिक ज्ञान दिलं होतं त्याचाही मला शास्त्रीय गायन शिकत असताना फार मोठा उपयोग झाला आणि त्याचंही सार्थक झालं की जेणेकरून मला स्वतः ज्यावेळी मी शिकवायला सुरुवात केली त्यावेळी त्या ज्ञानाचा फारच उपयोग झाला. अशा प्रकारे हे मला गुरु भेटले. आपल्या गुरूंनी जे आपल्याला बंदिश शिकवली, वेगवेगळ्या गुरूंनी एकच बंदिश वेगवेगळ्या पद्धतीने शिकवली, ती आपण सुंदरपणे सादर केली आणि शास्त्रीय संगीताची ही परंपरा आपण पुढे नेत. पण आजच्या काळात या शास्त्रीय संगीताबद्दल आपल्याला काय वाटतं, त्याचं भवितव्य काय आहे शास्त्रीय संगीतात? शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता कसं झालं, आता तंत्रज्ञानाचा परिणाम ह्या शास्त्रीय संगीतावर व्हायला लागला आहे. शाळा कॉलेजमध्ये संगीताचं शिक्षण दिलं जात आहे. भरपूर कॉलेज निघाली, भरपूर शाळेमध्ये संगीत विषय हाताळले जातात. पण प्रत्येक जो विद्यार्थी असतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला झटपट विद्या संपादन करण्याची इच्छा असते. त्यांना धीर नसतो. काय झटपट विद्या कशी येईल, झटपट आपण कसे पारंगत होऊ, ह्यासाठी तरुण मंडळीची धडपड चालू असते आणि डिग्री मिळवणे आणि नोकरी मिळवणे अशा प्रकारचा त्यांचा उद्देश राहतो. प्रत्यक्ष साधना करायला कोणाला वेळ नसतो किंवा वेळ साधनेत कमी पडतात. हां, साधनेत कमी पडतात. साधना होत नाही आणि साधना होत नाही नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी आहे खरा शास्त्रीय संगीताचे जे मर्म आहे ते मर्म त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. समजा आपण असं म्हणूया की सारखेच स्वर असणारे समजा राग असले, दोन राग आहेत, त्या दोन्ही रागांचे स्वर सारखेच आहेत आणि ते दोन्ही रागांचे सारखेच स्वर असणारे जे राग आहेत ते केवळ त्याची शास्त्रीय माहिती हा अमुक थाटातून निर्माण झाला, ह्याचा वादी अमुक, त्याचा वादी अमुक, एवढी माहिती असून किंवा पाठांतर असून चालत नाही. तर ते नेमकेपणा तो जो आहे तो गायनात किंवा वादनात ते दोन्ही राग आपल्याला वेगळे करता आले पाहिजे आणि ते जर वेगळे केले पाहिजेत तर उत्तम गुरु तर पाहिजेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्याचं स्वतःची साधना पाहिजे. त्याने जर स्वतः साधना केली तरच तो ते ज्ञान प्राप्त करू शकतो आणि ते ज्ञान त्याचं चिरकाल टिकू शकतं. तरीसुद्धा विचार केला तर तसे संगीताला दिवस
चांगले आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण शाखा संगीत ज्ञान देणाऱ्या अनेक शाखा निघालेल्या आहेत आणि आपल्याला संगीत मिळतं, घरोघर संगीत पोचवण्याचं कार्य त्या शाखा करताहेत, म्हणून म्हणायला हरकत नाही की चांगलेच दिवस आलेले आहेत. वाचन हे एक धन आहे, तसं संगीतही एक धन आहे असं मी म्हणतो. आणि हे संगीताचं धन आपण आत्मसात केलं, पण आपण तेवढ्यावरच थांबलं नाही, तर आपण जे काही मिळवलेलं आहे ते इतरांनाही द्यावं असं आपल्याला वाटलं आणि आपण त्याच्यातून संगीताचे वर्ग सुरू केले. तर ते वर्ग सुरू करणं, ते चालवणं, त्याच्यात येणाऱ्या अडचणी, सहकार्य, हा सगळा प्रवास कसा होतोय? बरोबर आहे. संगीताचं ज्ञान घेतलं, ज्यावेळी संगीत शिकायला सुरू केली त्यावेळी मी दुसऱ्याला संगीत शिकवणार आहे असा काही उद्देश वगैरे नव्हता. स्वतःच्या आत्मज्ञानासाठी, स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी संगीताचा हा प्रवास शिकण्याचा सुरू झाला. त्यानंतर असं जाणवलं की अरे बाबा, समाजामध्ये, म्हणजे गोव्याच्या बाबतीत बोलत नाही मी, आमच्या त्या परिसरात दोडामार्गला वगैरे समाजामध्ये मला असं दिसून आलं की संगीताचा अभाव, शास्त्रीय संगीताचा अभाव खूप कमी आहे. आणि शास्त्रीय संगीताचा अभाव असल्यामुळे काय, जसं संगीत सादरीकरण व्हायला पाहिजे तसं होत नाही. ज्यांना कळत नाही ते त्यामध्ये समाधानी असतात, ती गोष्ट सोडूया, पण तसं त्यामध्ये ते सादरीकरण होत नाही. तर कुठेतरी आपण ह्या शास्त्रीय संगीताचा प्रसार आपल्या ह्या भागात करायला पाहिजे, म्हणून मी त्या शास्त्रीय संगीताचं ज्ञान देण्यासाठी वर्ग सुरू केला. आणि वर्ग सुरू केल्यानंतर मग तिथे सुरुवात झाली, विद्यार्थी यायला लागले. थोडी जरी सुरुवातीला कमतरता असली तरी पुढे पुढे विद्यार्थी भरपूर त्या ठिकाणी यायला लागले. आता तर अशी परिस्थिती झालेली आहे की आता आपल्या त्या दोडामार्ग परिसरामध्ये नाही म्हटलं तरी गोव्यातून जाऊन तिथे क्लास घेणारे आणि शिकवणारे 4-5 तरी शिक्षक आहेत की जे तिथे जातात आणि आपला स्वतःचा व्यवसाय करतात किंवा संगीताचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने ना मी ते संगीत शिकवण्याच्या, शास्त्रीय संगीत शिकवण्याच्या उद्देशाने हा वर्ग सुरू केला आणि ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. आपली संस्था भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई याच्याशी संलग्नित आहेत, तर त्या संलग्नपणामुळे आपल्याला काय फायदा होतो, त्याचा काय लाभ होतो आपल्या त्या भागात, दोडामार्गात किंवा तुमच्या? काय झालं, संस्था ज्यावेळी सुरुवात केली मी त्यावेळी पहिल्यांदा न्यासकडे त्याची नोंदणी करून घेतली आणि न्यासकडे नोंदणी करून घेतल्यानंतर मग ती संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडे मी संलग्न करून घेतली. आता हे करण्याचा उद्देश काय होता की आम्ही तिथे क्लास सुरू केला, विद्यार्थी शिकवले, पण आम्हाला म्हापशाला यावं लागायचं परीक्षेसाठी, कुडाळला जावं लागायचं, बिचोलीला यावं लागायचं, असं लांब लांब यावं लागायचं. मग त्यावेळी माझे गुरुजी, माडिये गुरुजी काय म्हणाले, एवढी मुलं तुम्ही बसवता, विद्यार्थी एवढे बसवता, मग तुम्ही संगीताचं सेंटर का घेत नाही, सेंटरची मागणी करा, सेंटर तुम्हाला मिळून जाईल. त्याप्रमाणे गुरुजींच्या आज्ञेने आणि गुरुजींच्या आशीर्वादाने मी सेंटरची मागणी केली आणि सेंटर आम्हाला मिळालं. आता संलग्न विद्यालय झाल्यामुळे हा एक मोठा फायदा झाला की लोकांची जी तारांबळ उडायची, कारण पालकांसह सगळा लवाजमा घेऊन जे सेंटर कुठे असेल म्हापसा पणजीला तिथे जावं लागायचं, ती सोय झाली आणि बऱ्याच लोकांची त्यामुळे सोय झाली. आणि आता नाही म्हटलं तरी किमान 300-350 विद्यार्थी त्या सेंटरवर परीक्षेला बसतात. त्यात मग ते सिंधुदुर्गातले असतात असंही नाही, तर गोव्यातलेही काही विद्यार्थी तिकडे परीक्षेला बसतात. अशा प्रकारे एक चांगली सोय झाली संलग्न केल्यामुळे, सेंटर मिळालं आणि चांगली एक सोय झाली लोकांची. गोव्यात, सिंधुदुर्गात आणि अगदी रत्नागिरीपर्यंत आपण संगीत नाट्य दिग्दर्शक म्हणूनही सुप्रसिद्ध आहात. तर ही संधी आपल्याला कशी मिळाली संगीत नाटक बसवण्याची? समाजाची गरज. समाजामध्ये ज्यावेळी लोक नाटकं बसवायचे, संगीत नाटकं बसवायचे किंवा सामाजिक नाटकं बसवायचे, त्या नाटकामध्ये गाणं हा विषय असायचा आणि गाणं हा विषय असल्यामुळे त्या गाण्यांना चाली लावणे आणि त्याला स्वरसाथ देणे, त्याला तालसाथ देणे, ह्या गरजा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बरेचसे लोक यायचे
आणि विनंती करायचे की आमचं जरा नाटकं वाजवाल काय, आमचं नाटक वाजवाल काय. त्यामुळे ती नाटकं जी आहेत ती मी वाजवायला सुरुवात केली. स्वतः चाली लावायच्या आणि ती नाटकं वाजवायची. आता लोकांच्या दृष्टीने काय व्हायचं की एखादा चांगला संगीततज्ञ बोलवून किंवा संगीतकार बोलून किंवा हार्मोनियम वाजवणारा बोलवून जर नाटकात संगीत साथ त्यांच्याकडून करून घ्यायची तर फार खर्चिक व्हायचं. मग आमच्यासारख्या माणसाला जर त्याने बोलवलं म्हणजे परवडण्यासारखं, हां, परवडण्यासारखे असायचं किंवा विनामूल्यही असायचं. एक सेवा म्हणून सेवाभावी वृत्तीने आम्ही करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला ती एक प्रकारची सेवाभावी वृत्ती असल्यामुळे संधी मिळत गेली. आणि संधी मिळत गेल्यामुळे त्यातही आम्ही म्हणजे काहीतरी स्वतः शिकू शकलो. नाटकं कशी बसवायची ही सुद्धा कला मग हळूहळू आत्मसात होऊ लागली. अशा पद्धतीने ही नाटकं वाजवण्याची जी कला आहे ती आमच्यापर्यंत पोचली. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भजन तिन्हामध्ये आपण समांतरपणे कार्यरत आहात. तर या तिन्ही स्तरामध्ये आपल्याला सर्वाधिक काय प्रिय आहे? शास्त्रीय संगीत शिकल्याशिवाय संगीतातलं खरं जे ज्ञान आहे ते मिळत नाही. आपण एखाद्या रेडिओवरचं किंवा एका कॅसेटवरून किंवा यूट्यूबवरून एखादं समजा नाट्यगीत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर ती पोपटपंची होते. त्यातला नेमकेपणा कळत नाही. अभंग म्हणायचा ठरवला, एखादं भावगीत भक्तिगीत म्हणायचं ठरवलं तरीसुद्धा आपल्याला त्या भावगीतातला जो नेमकेपणा आहे त्यात त्यांनी कशा प्रकारे मुरकी घेतलेली आहे, कशा प्रकारे गमक घेतलेला आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कळत नाहीत. म्हणून शास्त्रीय संगीत जे आहे ना तेच माणसाने पहिल्यांदा शिकलं पाहिजे आणि तेच मला जास्त आवडतं. शास्त्रीय संगीताने संगीताची खरी बैठक बसते. हो, कारण काय आहे, ही विश्व जे आहे ना, ह्या विश्वाची निर्मितीच मुळी शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. हे विश्व सगळं जे विश्वाचं गाडगं जे चालतं आहे ते ह्या शास्त्रीय संगीतावरच चालतं आहे. उदाहरणार्थ अगदी माणसाचा जन्म होतो तो सुद्धा शास्त्रीय संगीतावरच होतो. जन्म होण्यापूर्वीच आपल्याला त्याची चाहूल लागते आणि जे वैद्य असतात, डॉक्टर असतात, ते त्याच्या हृदयाचे ठोके ऐकून त्याच्यामध्ये लयबद्धता नियमित आहे किंवा नाही, किंवा पुढे अपत्य कशा प्रकारे जन्माला येणार, काय सुदृढ येणार, काय त्याच्यामध्ये काही कमतरता असणार, हे सगळं ज्ञान त्यांना ते ऐकून होतं. अशा प्रकारे माणसाचं संपूर्ण जीवन जे आहे, हे विश्वच जे आहे ते विश्वच शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे अत्यंत महत्त्वाचंच आहे आणि प्रत्येक माणसाने ते शिकलंच पाहिजे. आता बघा, तुम्हाला त्याच्यानंतर नाट्यगीतसुद्धा कसं शास्त्रीय संगीतावर आधारित आहे ह्याची एक थोडीशी झलक मी आपल्याला दाखवतो. नाट्यगीतं जी आहेत ते आता कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या नाटकातलं भास्कर बुवा बखले यांनी जे संगीत स्वयंवर नाटक केलं, संगीत स्वयंवर, त्या नाटकाला जी त्यांनी गाण्याला चाल दिली, ती चाल त्यांनी कशी दिली होती तर ते तुम्हाला मी आधी बंदिश सांगतो आणि बंदिश झाल्यानंतर त्या बंदिशीवरून त्यांनी कसं ते नाट्यगीत घेतलं त्याची थोडीशी झलक दाखवतो. आता त्यांनी त्यात राग स्वीकारलेला होता, तो राग होता भूप राग आणि भूप रागावर ते आधारित होतं. कसं होतं बघा आता. आता ह्याच्यावर त्यांनी संगीत स्वयंवरमध्ये नाट्यगीत बसवलं ते असं होतं.
सुजन कसा मन चोरी, सुजन कसा मन चोरी, अगहा चोरी यदुकुल नंदन, सुजन कसा मन चोरी, सुजन कसा मन, सुजन कसा मन, सुजन कसा मन चोरी. तसंच बघा आणखी सुद्धा बरीचशी आहेत सांगण्यासारखी. आणखी एक सांगतो. एकच प्याला नाटकामध्ये एक गीत आहे आणि ते अशा एका बंदिशीवर आहे. भिंपलास रागातलं आहे ते. आणि भिंपलास ह्या रागामध्ये ती बंदिश अशी आहे. आ आ बिरज में धूम मचायो श्याम, बिरज में धूम मचायो श्याम, सब सखी यन मिलत होरी, बिरज में धूम मचायो श्याम, बिरज में धूम मचायो श्याम. ह्या गाण्यावर, ह्या बंदिशीवर त्यांनी जे नाट्यगीत बसवलं ते असं होतं. सुचतुरे धैर्य सदा सुखधाम, सुचतुरे धैर्य सदा सुखधाम, विपदी महासकल पुरविताम, सुचतुरे धैर्य सदा सुखधाम, सुचतुरे धैर्य, सुचतुरे धैर्य, सुचतुरे धैर्य सदा सुखधाम. अशा प्रकारे नाट्यगीतं जी आहेत, गाणी जी आहेत, ही मूळ पाया त्यांचा जो आहे तो शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. आणि अशा बंदिशीतूनच संगीतकारांनी चांगली चांगली नाट्यगीतं जी आहेत, दर्जेदार नाटकं आहेत, त्यातली गाणी ही तसेच पद्धतीने बसवलेली आहेत. म्हणून मला शास्त्रीय संगीतच जास्त आवडतं. एका बाजूने आपण संगीत तज्ज्ञ आहात, संगीत शिक्षक आहात, आणि दुसऱ्या बाजूने आपण विद्यालयीन शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी आहात. तर अशी दुहेरी भूमिका पेलवताना आपण कसं याचा योग्य प्रकारे सहयोग साधतात? कसं झालं, संगीत शिक्षक जो आहे तो संगीताचं ज्ञान देणारच, पण शालेय शिक्षणामध्ये ते त्या संगीताचा वापर करत असताना ज्या नवीन नवीन काही कल्पना असतात, नवीन नवीन काही उपक्रम असतात, ते उपक्रम आपल्याला त्या संगीतामुळे करता येतात. संगीतातून अध्यापन, शालेय अध्यापन करत असताना संगीतातून आपण एखादा समजा गणितासारखा विषय असेल, विज्ञानसारखा विषय असेल, भूगोलासारखा विषय असेल, नैसर्गिक असतील, आपल्या सांस्कृतिक असतील, तर अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते एखाद्या संगीत गाण्यातून, गीतातून, बडबड गीतातून किंवा एखादी चांगली चालबद्ध चाल लावून अशा प्रकारे आपण त्यातून ते संगीतातून आपण शिक्षण देऊ शकतो. आता त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण काय आहे, सतत 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 जर त्या मुलांच्या समोर किंवा विद्यार्थ्यांच्या समोर जर सतत आपण एकसारखं भाषणबाजी करत राहिलो किंवा एखाद्या विषयाचं सतत कथन करत राहिलो तर ते कंटाळवाणं, रटाळ वाटतं. मग तो विषय त्यांना पटवून देत असताना त्यामध्ये जर थोडीशी एखाद्या गाण्याची झलक असेल किंवा गाण्यातून त्यांना शिकवलं गेलं तर ते त्यांना अधिक रंजक वाटतं आणि त्यांना कंटाळा येत नाही आणि त्या शिकण्यामध्ये त्यांना अभिरुची निर्माण होते आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मानसिकदृष्ट्या सक्षम आणि तयार होतात. म्हणून अशा प्रकारे ह्या संगीत ह्या विषयाचा मला शिक्षकी पेशामध्ये फार मोठा उपयोग झाला.
आजवरच्या या कारकिर्दीबद्दल आपण समाधानी आहात का? हो आहे, समाधानी आहे. कारण काय आहे की हा संगीताचा व्याप मी सांभाळत असताना मला असं आता जाणवायला लागलं की संगीताचा माझं कोणी नाव घेवो अथवा न घेवो, मी काही केलं असं कोणी म्हणो अथवा न म्हणो, पण स्वतःला मला जाणवतं की ह्या संगीताचा प्रसार होत आहे. उदाहरणार्थ 86 सालामध्ये संगीताचा वर्ग मी सुरू केला आणि सुरुवात केली गुरुजींच्या आज्ञे. तर आज त्या ठिकाणी आजूबाजूला त्या परिसरामध्ये 4-4, 5-5 माणसं संगीत शिकवताना दिसत आहेत. याचा अर्थ असा होतो की लोकांच्यामध्ये अभिरुची निर्माण झालेली आहे. लोकांना शास्त्रीय संगीत आवडायला लागलेले आहे. जे शास्त्रीय संगीत म्हटल्यानंतर फारसे नाखुशी दर्शवत ती लोकंसुद्धा आपल्या मुलांना आता शास्त्रीय संगीताकडे घालवत आहेत आणि शास्त्रीय संगीत शिकवायला लागले आहेत. म्हणून मी स्वतः ह्या बाबतीत समाधानी आहे. भारतीय संगीत हे जगात महान आहेत, पण तेच संगीताबद्दल आजचे बाल आणि तरुण पिढीबद्दल आपल्याला काय वाटतं? संगीताचा प्रसार खूप झाला. संगीताचा आपल्या भारतामध्ये प्रसार भरपूर झाला. संगीत विद्यालये झाले, बालभवनं झालेली आहेत, आर्ट अँड कल्चरही प्रयत्न करत आहे, कला अकादमी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांना खूप प्रोत्साहन मिळतं आहे संगीतासाठी. पण जरी प्रोत्साहन मिळालं तरी त्या कलेची साधना करताना फार कमी दिसतात. साधना तशी होत नाही. समजा 12वी झालेला विद्यार्थी CET TET दिल्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकलला ॲडमिशन घेतली की तो एक 5 वर्षांनी 4 वर्षांनी डिग्री घेऊन बाहेर पडतो. पण संगीत हे तसं नाही आहे. संगीत ही कला आहे. तुम्ही 5 वर्षे 12वी झाल्यानंतर TET देऊन 5 वर्षाचं कॉलेज केलात म्हणजे कलाकार होऊ शकत नाही. तुम्हाला ते फक्त सर्टिफिकेट मिळू शकेल पण कलाकार होऊ शकत नाही. कारण त्याच्यासाठी साधना महत्त्वाची आहे. हे होते प्रेमप्रकाश लक्ष्मण नाईक, जे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि ते आपल्या या संगीत यात्रेची कारकीर्द कशी घडली त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती दिली. आपले विचारही त्यांनी या इथे प्रकट केली. या मुलाखतीच्या शेवटीच प्रेमप्रकाशजी मी आपणास विनंती करतो की पसायदानाने आपण याची सांगता करावी. धन्यवाद. मीही आपल्या या सर्व यंत्रणेला नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि हे शेवटचं जे पसायदान आहे ते सादर करतो. संत ज्ञानेश्वरांचं हे पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो मैत्र जीवा